जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या मराठी मोबाईल चॅनलमध्ये, ज्यामध्ये आज आपण बघणार आहोत बीटेक बायोटेक्नॉलॉजी विषयी की बीटेक बायोटेक्नॉलॉजी नक्की काय आहे, त्याच्यासाठी काय एलिजिबिलिटी पाहिजे असते, स्कोप कसा असतो याच्यानंतर, आणि सगळ्यात शेवटी सॅलरी पण बघणार आहोत की बीटेक बायोटेक्नॉलॉजी नंतर तुम्हाला किती सॅलरी मिळते. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चला व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, बीटेक बायोटेक्नॉलॉजी जो आहे तो 4 वर्षांचा एक अंडर ग्रॅज्युएट कोर्स आहे. यामध्ये तुम्हाला जे पण बायोटेक्नॉलॉजिकल प्रिन्सिपल असतात त्याच्याविषयी तुम्हाला शिकवलं जातं. त्यानंतर फूड आणि अदर प्रोडक्ट्स जे असतात फार्मास्युटिकल कंपनीज मधले, त्याच्याविषयी तुम्हाला इथं नॉलेज दिलं जातं. त्यानंतर याची जर एलिजिबिलिटी बघितली तर तुम्ही 12वी पास असणं गरजेचं असतं सायन्स मधून. त्यामध्ये तुमचा बायोलॉजी हा पण सब्जेक्ट असणं गरजेचं असतं. प्लस तुम्हाला काही ठिकाणी एंट्रन्स एक्झाम पण द्यावी लागते, जसं आपली JEE आहे, MST CET आहे, हे पण तुम्हाला द्यावी लागेल. त्यानंतर फी बघितली तर फी बघा कॉलेजनुसार चेंज होत असते, कमी जास्ती होत असते. पण जर ॲव्हरेज जर बघितलं तर ती 50,000 दीड लाखांपर्यंत असते पर इयर साठी, एवढी तुम्हाला द्यावी लागू शकते. त्यानंतर कॉलेज बघितले तर IIT दिल्ली आहे, ICT आहे, इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, त्यानंतर MIT आहे मणिपालचं, त्यानंतर MIT युनिव्हर्सिटी नोएडा. इथे चांगलं तुम्हाला बीटेक बायोटेक्नॉलॉजी मिळून जाईल. त्यानंतर स्कोप बघा, स्कोप पण चांगला आहे. तुम्ही याच्यानंतर वेगवेगळ्या फार्मास्युटिकल कंपनीजमध्ये काम करू शकता किंवा रिसर्च मध्ये सुद्धा तुम्ही जाऊ शकता. त्यानंतर सॅलरी जर बघितली, सॅलरी तुमच्या नॉलेज आणि स्किल वरती डिपेंड असते. पण जर एक ॲव्हरेज काढलं तर ती 3 ते 5 लाखांचं पॅकेज तुम्हाला मिळून जातं बायोटेक्नॉलॉजी मध्ये, जर तुम्ही बीटेक करत असाल. आणि याच्या रिलेटेड जर आणखी काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर कमेंटमध्ये मला विचारू शकता. मी तिथे तुम्हाला नेहमी रिप्लाय करत असतो.